आणि यानंतर एक मोठी बातमी जम्मू काश्मीर परिसरात येते। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालेला आहे। पूंछमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारानंतर सायरन सुद्धा वाजवले गेले। थोड्या वेळापूर्वी उरीमध्ये सुद्धा गोळीबार झालेला होता आणि सायरनचे आवाज ऐकू आलेले होते। उरी पाठोपाठ आता पूंछमध्ये सुद्धा पुन्हा एकदा गोळीबार झालाय। जम्मू काश्मीरमधल्या पूंछची दृश्य सायरनचे आवाज आपण ऐकले। पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबार केलेला आहे आणि पाकिस्तानच्या गोळीबारानंतरच नागरिकांनी सतर्क व्हावं यासाठी हे सायरन वाजवण्यात आले। त्यामुळे उरी आणि पूंछ दोनही ठिकाणी सध्या गोळीबाराची माहिती मिळते। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी प्रशांत नील रामदास। प्रशांत, काय घडतंय नेमकं? पाकिस्तानच्या दिशेने मोठ्या प्रमाणात खास करून बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते, पूंछ आणि कुपवाडा परिसरामध्ये जे ही सीमा भाग आहे त्या सीमा भागामध्ये प्रचंड गोळीबार सुरू असल्याचं माहिती मिळते। पाकिस्तानकडून जी शस्त्रसंधी आहे त्याचं उल्लंघन करण्यात आलं आहे। जोरदार फायरिंग सुरू आहे, याचं उत्तर भारतीय लष्कराने अतिशय जोरदार पद्धतीने देत आहे। पाकिस्तान लष्कर जे आहे ते लष्कराचा प्रयत्न आहे की अशा प्रकारच्या गोळीबाराच्या माध्यमातून घुसखोरांना भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करता यावा यासाठी कुपवाडामध्ये जो कर्नाह हा जो सेक्टर आहे तिथे जोरदार धुमचक्री सुरू होण्याची माहिती पुढे आलेली आहे। भारतीय लष्कराच्या वतीने याचं जोरदार प्रत्युत्तर देत आहे। तर दुसरीकडे दिगवार आणि करमडा हे जे दोन सेक्टर आहे या दोन्ही सेक्टरमध्ये जे पूंछ परिसरामध्ये येते इथे शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याची माहिती मिळते। याचा अर्थ असा होतो की पाकिस्तान पुन्हा एकदा कुरबुडी करण्याचा प्रयत्न करतोय। काल ज्या पद्धतीने पाकिस्तानचं नाक ठेचलं त्यानंतर आज पुन्हा त्याच प्रकारची कुरबुडी करण्याचा प्रयत्न करतोय। पण भारतीय लष्कर जे आहे अतिशय तरबेज आहे आणि भारतीय लष्कर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवून त्याचं जोरदार प्रत्युत्तर दिल्या जात असल्याची सध्याची स्थिती आहे। त्यामुळे उरी, पूंछ आणि कुपवाडा या तीनही ठिकाणी गोळीबार होत असल्याची माहिती आहे। प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।